तुम्ही कोण? तुम्ही कोण? बाजूला बाजूला जरा वीडियो बना रहा बोल रहा महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो ऐसा बोलता है चिल्ला चिल्ला। हाँ तुझे सरांना बोलवा बोलवा। मी मराठीत का बोलू? मराठी बोलायची जबरदस्ती आहे का? मराठी बोलायला तू काय महाराष्ट्र खरेदी केलंयस का? ही वाक्य कुठे परदेशात परराज्यात नाही तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बोलली गेली. होय, मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या राजधानीत बोलली गेली. इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला, तर मला बोललात की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी ना बोलता, ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही मराठी का बोलू हे बोलण्याची हिंमत मराठीचा द्वेष करणारे परप्रांतीय करताना मुंबईत दिसले. मुंबईच्या चारकोपमध्ये हा सर्व प्रकार समोर आला असून संबंधित मराठी द्वेषा तरुणीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. यात ती मराठी बरोबर महाराष्ट्राचाही अपमान करताना दिसतीये. नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता विषयाकडे वळूया. तर विषय असा आहे, घाटकोपरमध्ये एका मोबाईल कंपनीची गॅलरी आहे. इथे एक मराठी तरुण आपली तक्रार घेऊन गेला होता. तिथं काम करणारी एक परप्रांतीय तरुणी कामाला होती. ती मराठी बोलणाऱ्या तरुणाबरोबर उद्धटपणे बोलत होती. तो तरुणीला मराठीत बोल अशी विनंती करत होता, पण तिची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती. मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, मराठी का बोलायचं, तुम्ही सांगणार म्हणून मराठी बोलायचं का, मी का मराठीत बोलू, अशा पद्धतीने उद्धटपणे उत्तर देत होती. तिचं एवढ्यावरच भागलं नाही तर मराठी बोलायला महाराष्ट्र खरेदी केलाय का असा उलट सवाल निर्लज्जपणे तिने त्या मराठी तरुणाला केला. त्यानंतर त्याचाही पारा चढला. माझी तक्रार बाजूला जाऊ दे, तुम्ही आधी मराठीत बोला असा आग्रह त्यांनी केला. त्याला त्या गॅलरीमध्ये असलेल्या एका अन्य तरुणीचीही साथ मिळाली. मराठी झालं पाहिजे, क्यों भाई आलंच पाहिजे मराठी, मराठी आना चाहिए भाई, आलंच पाहिजे मराठी. तुम्ही मला टच करू नका, टच करू नका मॅडम, तुम्ही टच करू नका मॅडम. त्या तरुणीने पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली. पोलिसांना बोलव असं प्रति आव्हान त्या मराठी तरुणाने केला. पण गॅलरीत एका पुरुष कर्मचारी आला. मी तुमची समस्या सोडवतो सांगून त्याने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नका तुम्ही मला आवाज कमी करा, आवाज कमी करा. तुमच्या मालकीचं आहे का हे? तुमच्या मालकीचं आहे का? का म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं हिंदीमध्ये नाही बोलायचं, मराठी समजून बोल सकता है. इकडे असं तुम्ही इकडे पहिलं तुम्ही इकडे या पहिलं साईडला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होत होता. आता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. याबाबत प्रचंड संताप आणि राग व्यक्त केला जातोय. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या या मोबाईल कंपनीला गॅलरीतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईत या कंपनीची गॅलरी दिसणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिलाय. तसेच मनसेनेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर संबंधित कंपनीला जाग आली व त्यांनी त्या तरुणीला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला. शिवाय यापुढे असं होणार नाही अशी हमीही दिली आणि तसेच मराठीचा जो अपमान झालाय त्याबाबत लेखी माफीनामाही दिलाय. या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.